सर्वांना जय भीम। ज्या मॅडमनी आता भाषण दिलं ते सर्वात उत्तम होतं, बरोबर। त्यांनी असं म्हणाल्या, म्हणजे तुम्ही ते कळून घ्या की त्यांचा आणि त्याच्या अगोदर जे सर बोलले, म्हणजे आता आम्ही निश्चिंत आहोत की चांगले कार्यकर्ते तयार होत आहेत, बरोबर ना। आता निश्चिंत आहोत, म्हणजे आता असं टेन्शन नाही आहे की आता आम्ही दुसरं काम केलं तर बाबा या आरटीचं काय होईल याची आता चिंता नाही आहे। सर्वांना पुन्हा एकदा जय भीम। कसं आहे, त्यांनी आणखीन एक सांगितलं मगाशी जे अगोदर वक्ते बोलले, त्याचं माझं लक्ष नाही त्यांचं नाव काय आहे, ते म्हणाले की गाव खेड्यामध्ये पण या आरटीचा विस्तार व्हायला हवा किंवा तिथल्या लोकांना लाभ मिळायला हवा। मागील काही वर्षांपासून मी गाव खेड्यामध्ये आम्ही जरा जास्त लक्ष घालत आहोत आणि कल्पना करा की तिथे हे आरटी त्याने असे वेगवेगळे सरकारने 1 किलोमीटरचे दायरे, 3 किलोमीटरचे दायरे असे प्रश्न मांडले आणि त्या गावात बहुतेक गावांमध्ये जेडपीची शाळा असते, त्याच्यामुळे कायमस्वरूपी त्या लोकांना चांगलं शिक्षण मिळण्यापासून ते वंचित राहत आहेत, म्हणजे मिळतच नाही। हा मुद्दा एक म्हणजे लक्षात घ्या की प्रत्येक गावामध्ये, छोटा का गाव होईना, त्या गावामध्ये तुम्हाला एक जेडपीचे स्कूल मिळतं। आता राहिला मुद्दा, काल एका मुलीचा रात्री फोन आला संघमित्राचा की मॅडम त्याचं असं म्हणणं आहे की तुमचा मुलगा आरटीच्या दायऱ्यामध्ये बसत नाही। मी म्हटलं का बरं, तर तो म्हणतो की हा 1 महिन्यानी मोठा आहे। मी म्हटलं 1 महिन्यानी मोठा, तर तो म्हणे नाही मॅडम, म्हणे याचं वय 1 महिना जास्त आहे। मी म्हटलं अरे ते काय त्या पालकांना सांगावं लागेल का तुमच्या मुलाला बरोबर 1 महिन्याच्या त्या रांजेमध्ये जन्माला घाला। म्हणजे बघा कसं डोकं कुठेही, आणि ही जी मंडळी आहे हे असंच सांगितलं जातं तुम्हाला सायबरवाले। आता या एज्युकेशनच्या माध्यमातून जेव्हा आपण वेगवेगळ्या स्तरावर काम करतो, बरोबर आहे, पालकांना अतिशय त्रास होतो, या मोफत सरकार देतं पण अक्षरशः आपल्याला एक प्रकारे गुलाम करून हे देत आहे। तुम्ही जेव्हा ते ऍडमिशन प्रोसेस घेता किंवा ते मागता, ती जी भावना असते की सरकार आपल्यावर उपकार करत आहे कुठेतरी, त्याच्यावर शाळा प्रशासन उपकार करत आहे दुसरं, आणि हा सगळा मिलाजुला भाग आहे। कसं आहे, सरकारमध्ये बसलेले लोक सगळे संस्था चालक आहेत, बहुतेकांच्या शिक्षण संस्था आहेत, त्याच्यामुळे तुमच्या पालकांच्या बाजूने ते निर्णय कसे घेतील हा महत्वाचा मुद्दा आहे। मुळात भारतामध्ये ऑलरेडी, म्हणजे मगाशी सरांनी सांगितलं की ऑलरेडी भारत, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे जेडपीच्या शाळा आहेत। हा राईट टू एज्युकेशन कायदा कशासाठी होता, ज्या इंग्लिश मिडियमच्या शाळा आहेत किंवा ज्या प्रायव्हेट संस्था आहेत तिथेही मुलांना ऍडमिशन मिळावं, कारण ऑलरेडी सरकार अनुदानितची फी सरकार भरत होतं, जेडपीच्या फीचा प्रश्नच येत नाही। मग राहिला कोणता, ज्या चांगल्या, कारण जेडपी वाल्यांचं काय आहे, मुलांना शिको अगर न शिको, अनुदानित वाल्यांचं काय आहे, मुलांना शिको अगर न शिको, त्यांचा पगार मात्र नियमाने होणार। प्रायव्हेट संस्थांचं काय होत आहे की जर त्यांनी प्रॉपर शिकवलं नाही तर त्यांच्यावर टाच येईल आणि ते काळजीपूर्वक त्या विद्यार्थ्यांना शिकवतील असा आपला समज आहे। आता तो आणखीन वेगळा वादाचा मुद्दा आहे। राहिला शिक्षण, आपल्याला चांगल्या दर्जाचं शिक्षण जर हवं असेल तरच आपण पुढच्या प्रोसेस मध्ये जाऊ, हा झाला आरटीचा प्रश्न। आणखीन असं आहे की सरकारच्या ज्या विविध, आता आरटीए बद्दल सर्वजण आपल्याबद्दल आपण हे झालं, सरकारच्या त्याच्याही पुढे जाऊन सरकारच्या विविध योजना म्हणजे सरकारच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या, उदाहरणार्थ भारत सरकार शिष्यवृत्ती किंवा तुम्ही म्हणाल परदेशाच्या शिष्यवृत्ती, विदेशात जाण्यासाठीची छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती, उच्च शिक्षण संस्थांमधली, त्याचबरोबर स्वाधार योजना। आता ह्या सगळ्या शिष्यवृत्त्या आणि त्याचबरोबर त्याच्यासोबत लावलेल्या फी, आता मुळात काय होतं, बरेचसे लोक जेव्हा ऍडमिशन घेतो आपण तेव्हा या ज्या सरकारने शिक्षण देण्याच्या वेगवेगळे प्रकार आणले
अनुदानित, विना अनुदानित, काय विना अनुदानित, अजून स्वयं अर्थशास्त्र, डीम युनिव्हर्सिटी, असे अनेक प्रकार आहेत। मग ते सगळेच जण तुमच्या ऍडमिशन प्रोसेस जी असते ना, तेव्हा आपलं 10वी किंवा 11वी नंतर किंवा 12वी नंतर त्या कॅप राऊंड मध्ये हे लोक खासगी संस्था हजर राहत नाही, मग आपण तिथेही वंचित राहतो। बरं, येण्या प्रकारे तुम्ही ऍडमिशन तिथे घेतलं तुमच्या पालकांनी पाहिल्याने, तर तिथे तुम्हाला पुन्हा फीचा प्रश्न येतो। आणि सरकार काय म्हणतं, कारण त्यांचं असं म्हणणं, काही ठिकाणी अशी गोष्ट लक्षात आली की समाज कल्याणने त्यांना असं सांगितलं की तुमच्या कॉलेजमध्ये प्रॉपर शिक्षक नसल्यामुळे, पूर्ण शिक्षक वृंद नसल्यामुळे, पूर्ण प्राध्यापक नसल्यामुळे तुमच्या विद्यार्थ्यांची आम्ही फी शिक्षण देऊ शकत नाही। म्हणजे असं होऊ शकतं का? बघा, बारकाईने तुमचा लढाई फक्त तुमच्या ऍडमिशन आरटी पुढे नाहीच आहे, ती लढाई पुढेही तशीच आहे। म्हणजे साधं बघा, आपण काम करताना एखाद्याला समजा पॉलिटेक्निकला ऍडमिशन घ्यायचं असेल, तो घेतो, तो ज्या शाळेत शिकत आहे तिथे जर 11वी 12वी असेल तर काय होतं, बरेचदा ते 11वी 12वी वाले त्या मुलांना पॉलिटेक्निकला ऍडमिशन देण्यासाठी प्रोत्साहित करत नाही। जर येण्या प्रकारे तो पॉलिटेक्निक किंवा तत्सम इंग्लिश कॉलेजला ऍडमिशन घ्यायला गेला तर सायबर कॅफे वाला म्हणतो तुला मार्क कमी आहेत, तुझा नंबर लागणार नाही। आता बघा कचऱ्यासारखे इंजिनिअरिंग कॉलेज आहेत, पॉलिटेक्निक कॉलेज आहेत। मग अशा पद्धतीने सरकार तुमच्या वेगवेगळ्या मार्गाने तुम्हाला शिक्षणापासून हा बहुजन वर्ग, कारण आपल्याकडे एकच अत्तर आहे, आपल्याकडे पैसा नाहीये, कारण सरकार म्हणजे इंडस्ट्रियलिस्ट लोकांचे, अंबान्यांचे, अदानीचे लाखो हजारो कोटी कर्ज माफ करणार, पण तुम्हाला शिकायला एक शिक्षणासाठी, तुम्ही काही व्यापारासाठी पैसे मागत नाही आहात, तुम्ही शिक्षणासाठी, आणि असं शिक्षण म्हणजे चांगलं क्वालिटीचं शिक्षण, कारण झेडपी मध्ये तसं शिकतंय। म्हणजे मी मधल्या काळात परीक्षा घेतल्या काही मुलांच्या एका गावामध्ये, 11वीच्या मुलीला म्हणजे मुलांना 11वीच्या 10वी पास झालेला आहे, बुवाबाजी एक समस्या हा निबंध लिहिता आला नाही। माझे शिक्षक याच्यावर 4 ओळीच्या वर लिहिले नाही। म्हणजे त्या मुलांना क्वालिटी म्हणून काय असतं, मी त्यांना हे सांगितलं की मुंबईच्या सेंट जेवियरची एक विद्यार्थी BA शिकलेली, तिला 24 लाखाचं पॅकेज मिळतं। तुम्ही ज्या कॉलेजमध्ये शिकत आहात तिथे BA झालात, तुम्हाला का बरं असे पगाराची नोकरी मिळत नाही? कारण तुमच्या मास्तरलाच काही येत नाही, म्हणून तुम्हाला काही येत नाही। कारण बहुतेक संस्था या कुणाच्या संस्थाच्या अंगात कोण आहे, मिनिस्टर्स आहेत किंवा राजकारणाशी हितसंबंध आहेत। अशा संस्थांमध्ये जे शिक्षक जे नोकरीला लागतात ते शिक्षक हे बहुतेकदा एक पैसा देऊन लागतात, म्हणजे त्यांनी डोनेशन दिलेलं असतं किंवा त्याचे नातेवाईक हे शिकले असतात, आणि पैसा कोण देतो, ज्याला येत नाही तो पैसा देतो। आणि असे लोक तुमचे जर शिक्षक असतील, तर तुमच्या मुलांचे शिक्षक असतील, तर त्याला काय येईल हा प्रश्न आहे। बघा, आपला लढा हा अविरत आहे, कारण तो इथे समजला अनेक माध्यमातून आहे। नीटचे त्यांनी वेगवेगळे क्रायटेरिया आणले, प्राथमिक शिष्यवृत्तीमध्ये त्यांनी क्रायटेरिया आणल्यात, त्यांनी स्वाधार योजनेमध्ये तिथे असं म्हणतात, एकीकडे म्हणतात की तो विद्यार्थी स्थानिक नसावा, तो विद्यार्थी स्थानिक नसावा, म्हणजे तो सपोज ग्रामपंचायत एक समजा आपल्या कांसाईचा विद्यार्थी आहे आणि तो जर मुंबईला शिकायला गेला तरीही तो तिथे लागू होतो, कारण त्याने शब्द वापरलेला तो विद्यार्थी स्थानिक नसावा। आणि दुसरीकडे ते असं म्हणतात की तिथून ते कॉलेज महानगरपालिका क्षेत्राच्या 5 किलोमीटरच्या दायऱ्यामध्ये असलं पाहिजे। म्हणजे नेमकं यांना आपल्याला मदत करायची आहे शिक्षणासाठी की नाही हे सरकारनेच ठरवायला पाहिजे। एक तर सरकार डोक्यावर पडलं, नाही तर आपण नागरिक डोक्यावर पडलो, डोक्यावर नक्की कोणतरी पडलेलं आहे, एवढं मात्र नक्की आहे। कारण बघा, द्रोणाचार्याने फक्त अंगठा कापला होता, आता तर द्रोणाचार्य सरकार आपलं सगळंच कापत आहे, हात मेंदू। म्हणजे तुम्हाला विचारायला चालना देत नाहीये, तुम्हाला विचार करू देत नाहीये,
तुम्हाला सतत वेगवेगळ्या गोष्टींमध्ये, म्हणजे जे आपण मागत नाही, आपण कधी लाडकी बहिणी योजना मागितली होती का, तरी ते आपल्याला लादत आहेत. आणि आपण काय मागतो, शिक्षण द्या, ते आपल्याला देत नाहीत. म्हणजे काहीतरी दाल में कुछ काला है, बरोबर. द्रोणाचार्य अभी भी जिंदा है, द्रोणाचार्य आज भी जिंदा है, कल भी था. उसने कभी एक खाली अंगूठा काटा था, ये पूरा हाथ काट रहा है, पूरा मेंदू लेकर जा रहा है. और कहते हैं आम्ही आमच्या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी फार चांगले काम करत आहोत. आमच्या देशातले लोक बहिणो बाईओ, मला आणखी म्हणतो भाई और बहिणो, आणि मग आणखीन काहीतरी निर्णय देईल आज उद्या, असं अशा अवस्थेमध्ये आहे. लक्षात घ्या, खूप बघा, एक तुम्हा लोकांना जर चांगल्या पद्धतीने आपल्या मुलांना, कारण हे कसं आहे की बरेचसे पालक म्हणतात आमचं नाव येऊ नका देवा. अरे असं कसं होईल, नाव आल्याशिवाय कसं काय तुमचं येणार आहे, नाव तर यावंच लागेल ना. जेव्हा मी फक्त 120 रुपयामध्ये बीएड केलं, किती, 120 रुपयामध्ये बीएड. आजच्या काळामध्ये 120 रुपयामध्ये बीएड केलं होतं. लक्षात घ्या. म्हणजे आणि सगळ्यांना माहित होतं की हे लोक ही भांडत आहेत सरकार कॉलेजसोबत, काही कोणाचे मार्क वगैरे काही कोणी कमी करत नसतं. आणि माझ्या तुमच्यासारखे जर लोक म्हणजे कार्यकर्ते जर अवेलेबल असतील अशा पद्धतीने पालक, तर आपण कुठलाही जे आपल्याला हवा असलेला अधिकार, आपण काय मागत आहोत, शिक्षणाचा अधिकार. फक्त 10वी पर्यंत 8वी पर्यंत नाही, सरकार काय देतं 8वी पर्यंत. आणि 9वी 10वीचा पैसे काय कोण भरणार, म्हणजे पुढे शिकायचं नाही का, 9वी 10वी शिकायचं नाही का, फक्त अक्षर ओळख करण्यापुरता शिक्षणाचा अधिकार आहे का. छत्तीसगड सारखं राज्य, छोटं राज्य, नव्यानं निर्माण झालेलं आदिवासी बहुल राज्य 12वी पर्यंत शिक्षण मोफत देत आहे. आणि महाराष्ट्रासारखं पुरोगामी म्हणणार, उठता बसता महात्मा फुलेंचा जय जयकार करणार, बरोबर, छत्रपती शाहूंचा जय जयकार करणार, वेगवेगळ्या शहरांना मोठमोठ्या माणसांची नावं देऊन भागणं, म्हणजे आपले तोंड सुख घेणार. हे सरकार फक्त 8वी पर्यंत शिक्षण देतानाही त्याला देण्यासाठी आपल्याला न्यायालयाचा आधार घ्यावा लागत आहे. याच्यासारखी शर्मनाक गोष्ट कुठे नाहीये. केरळ राज्यासारखं महान राज्यात हे डिग्री पर्यंत देत आहे, डिग्री पर्यंत तुम्हाला फ्री एज्युकेशन देत आहे. मग महाराष्ट्राला काय हरकत आहे, तुम्ही सगळ्या देवस्थानांना पैसे देतात, देवस्थानांचे सगळे रस्ते बरोबर करतात, मग आम्हालाही चांगले तुम्ही शिक्षण द्या ना. तुम्ही शिक्षण संस्था काय चांगल्या, सरकारची जबाबदारी आहे का आम्हाला त्या प्रायव्हेट संस्थांमध्ये पाठवता. म्हणजे अंबानीचा मुलगा पण भारतीय आणि तुम्ही पण भारतीय, तुम्ही जाता आरटीई मध्ये, अंबानीचा मुलगा जातो आरटीई मध्ये नाही, मग का जात नाही, बरोबर ना. आपल्याकडे पैसे नाहीयेत. पूर्वी म्हणून शिक्षण बंद केलं होतं, आता म्हणून शिक्षण बंद करत आहे, बरोबर आहे. ज्याच्याकडे पैसा आहे तो शिकत आहे, असं सरकारची इच्छा आहे. म्हणजे पैसेवाल्यांनी शिकावं, गरिबांनी घरी राहावं, सेवेकरी राहावं. मागे एक सर्वे झाला होता, 84% जे कचरा वेचक लोक आहेत ते अस्पृश्य समजणाऱ्या समाजाचे आहेत. याचं एकच मेव कारण आहे, आपल्या देशातलं आपल्याला देत असलेलं शिक्षण हे योग्य नाहीये. सरकार आपल्याकडे आपली जबाबदारी झटकत आहे. सरकारचं काम आहे आपल्याला शिक्षण देणं. सरकारचं काम आहे का देवस्थानाला रंग मारायचा, सरकारचं काम आहे का एखाद्या देवस्थानाचे रस्ते बांधायचे, नाही. सरकारचं काम आहे आम्हाला तुम्ही चांगलं शिक्षण द्या, आम्हीच तुम्हाला चांगला टॅक्स देऊ. चांगलं शिक्षण मिळालं तर चांगली नोकरी मिळेल, बरोबर आहे. चांगलं शिक्षण मिळालं तर उत्कृष्ट नोकरी मिळेल. मी तुम्हाला म्हटलं त्या एका मुलीला बीएच्या, पुन्हा सांगते, सेंट झेवियरची मुलगी बीए शिकलेली, 24 लाखाचं पॅकेज आलं. म्हणजे तिचं शिक्षण चांगलं होतं की नाही, फक्त बीए. मग त्याचा अर्थ तुम्हाला जे द्रोणाचार्य तुमचे शिक्षण आहेत ते पण प्रॉपर असावे. तुमच्या मुलाला जर ट्युशन लावावी लागत असेल तर याचा दोष कुणाचा, मुलाचा नाही.
शिक्षकाचा आहे. तुम्ही जाऊन शिक्षकाला म्हटलं पाहिजे. इतकंच मी सांगेल की ही लढाई आहे ही एका दिवसापुरती नाही आहे. तुमच्या मुलांना ऍडमिशन मिळालं म्हणून ती संपलेली नाहीये. पुढे 10वी 11वी पुढे डिग्री कॉलेज किंवा प्रोफेशनल एज्युकेशन, कारण खास करून प्रोफेशनल एज्युकेशनचे पैसे सरकारने भरलेच पाहिजे. कारण त्याचा काही आपण सरकारची भीक मागत नाही. सरकारने आपल्यासाठी विशिष्ट जे अमाऊंट ठेवलेला आहे त्याच्यातला पैसा सरकारचीच जबाबदारी आहे. आम्ही या भारताचे नागरिक आहोत. आम्हाला शिक्षण देणं हे 100% सरकारची जबाबदारी आहे. इतकंच बोलते. धन्यवाद.